आणि फार बोलू नये हे शहाणपण आता 80व्या वर्षी यायला हरकत पण आम्ही त्या प्रसंगासाठी येणार म्हणाला आला आणि अंजू करमरकर म्हणजे माझी भाची या दोघांनी इंटरनेटचा वापर करून हा आजचा समारंभ घडवून आणला आणि या निमित्ताने माझे मित्र, माझे हितचिंतक, माझे डॉक्टर्स हे सगळे एकत्र आलेले आहेत. मी स्वतः डॉक्टर असलो तरीही डॉक्टरांनाही आजारपण येतात, त्यांनाही त्रास होऊ शकतो आणि त्यांनाही डॉक्टरांची गरज लागते. मी 50 वर्षाचा असताना डॉक्टर जय देशमुखांनी मला लाईफस्टाईल बद्दल सांगितलं की सवयी कशा असाव्या, खाणंपिणं कसं असावं, फिरायला जायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं आम्ही दोघांनीही, मी आणि आमच्या पत्नीनी काही आमच्या वागण्यात बोलण्यात फरक केले. तिथून सुरुवात झाली. डॉक्टर जय देशमुख बिझी झाले, त्याच्यानंतर मग डॉक्टर अभय केळकर हे आमच्या आयुष्यात आले आणि 70च्या नंतर जी 2-4 आजारपणं आली त्याच्यात मला यमाच्या दाढेतून परत आणलेली असे डॉक्टर पी के देशपांडे आहेत, डॉक्टर विकास बिस्ने आहेत आणि ज्यांच्यामुळे हे सगळं माझ्या दुखण्याचं निदान होऊ शकलं कुटुंब ठाकूर आहे, दामोदर जपे आहे, सचिन खांडेकर आहे आणि अशी अनेक मंडळी, डॉक्टर मंडळी जी एका फोनवर धावून आली आणि मला त्यांनी आज उभं केलेलं आहे. डोळ्यांनी दिसतं, कारण डॉक्टर उत्तनवाडीकरांनी जे माझा मोतीबिंदू होता ते काढून टाकला. मला पायावर उभं राहता येतंय, कारण डॉक्टर आशुतोष आपट्यांनी काही दिवस औषधं लिहून बघितली पण बरं झालं नाही, म्हणून डॉक्टर करंदीकरांनी माझा मुलगाच काढून बदलून टाकला. आणि कधी रक्ततपासायला काही गरज लागली तर डॉक्टर अनंत बेडगे कुलकर्णी यांची लॅबॉरेटरी असते, मग डॉक्टर अविनाश त्याची लॅबॉरेटरी असते. असे कोणाकोणाची नावं घेऊ, पण डॉक्टर या व्यवसायाबद्दल अभिमान वाटावा अशी डॉक्टर मंडळी नागपुरात आहे. हा मला या निमित्ताने ह्याचा परिचय झाला आणि लोकांनी अतूट प्रेम केलेलं आहे. आजच्या निमित्ताने मराठी पहिलीमध्ये माझ्या बरोबर असलेला डॉक्टर बाबा कांदळे हा आलेला आहे. तो माझ्यापेक्षा मोठा आहे पण तो स्वतःच्या पायाने चालत आणि माझ्यापेक्षा जास्त चपळ केली तो आलेला आहे. बाबा नाशिकमधून लोक आलेले आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते याचं लेखन आपण पुष्कळदा वाचलं असेल. हा पण बालरोग तज्ञ आहे. हा मुद्दा माझ्यासाठी याच्या गावाहून वैजापूरहून इथे माझ्या कार्यक्रमासाठी आलेला आहे. माझी बॅडमिंटन खेळणारी मंडळी माझ्यासोबतची इथे आलेली आहे आणि हे सगळे चेहरे आज माझ्या समोर दिसत आहेत. अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि मी आणि माधवी आमच्या समोर मोठी झालेली, आपल्या मार्गाला लागलेली मुलं आज इथे आलेली आहेत आणि असं वाटतं की आपलं आयुष्य जे गेलं ते वाईट गेलेलं नाही. आज पूर्ण समाधान आहे, माझी कुठली तक्रार नाही आणि आपण आता आलेला आहात सगळं आणि हॉलमध्ये आता जागा उरलेली नाही. मी इथे आपला निरोप घेतो आणि व्यक्तिशः मी प्रत्येकाला धन्यवाद देतो, कारण प्रत्येकाचं माझ्या आयुष्यात काहीतरी रोल आहे. माझ्या आयुष्यामध्ये त्यातले काही दाते आहेत की रामभाऊने माझं नाव जरी घेतलं तरी त्यांच्याकडे मदत पोचवायला मी पोचवायचं काम केलेलं आहे. अशी अनेक मंडळी इथे आहेत, तर ती नावं घेऊ शकत नाही पण सगळ्यांना धन्यवाद देतो आणि क्षमा याचना करतो की कुणाला मी कळत नकळत दुखावलेलं असेल तर आजचा प्रसंगाचं निमित्त करून मी आणि माधवी आम्ही दोघंही त्यांना कुणाला आमच्यामुळे दुखावले गेले असतील त्यांची क्षमा मागतो आणि 4 शब्द